घेवर नाव ऐकून तुम्हाला कळालंच असेल रेसिपी कुठली आहे म्हणून. आणि ही एक राजस्थानी स्वीट डिश आहे जी फक्त आणि फक्त श्रावण महिन्यामध्येच तयार केली जाते आणि खाल्ला जाते. तर चला बघूया या घेवरची रेसिपी काय आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आपण 3 ते 4 चमचे इथे साजूक तूप घेतलेले आहे आणि काही आईस क्यूब घेतलेले आहेत. तर या आईस क्यूब आणि तूप ह्या छानपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे. जोपर्यंत या अशा पद्धतीने टेक्स्चर येत नाही आणि जोपर्यंत त्यातलं पाणी आहे हे सगळं पूर्णपणे काढून टाकल्या जात नाही. यामध्ये आपण 1 वाटी हा मैदा ॲड केलेला आहे, छानसा मिक्स केलेला आहे स्मूथ होईपर्यंत आणि यामध्ये लगेचच थंड पाणी घालून हे सगळं एकसंध बॅटर हे तयार करून घेतलेलं आहे. हे बॅटर आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला आईस क्यूबवर हे ठेवायचं आहे. त्यानंतर 2 वाट्या साखर घेऊन त्यामध्ये 1 वाटी हे थंड पाणी घातलेलं आहे, काही केसरच्या पाकळ्यासुद्धा घातलेल्या आहे आणि इकडे लगेचच मी रबडीची तयारी ही करून घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने रबडी बनवू शकता. अतिशय छान ही रबडी होत असते. यामध्ये काही केसरच्या पाकळ्या आणि दूध हे आपलं अर्धं झालं की लगेचच यामध्ये साखर घातलेली आहे. इथे मी घेवर करण्यासाठी इथे बॅटर तयार करून घेतलं होतं. ते थोडं थोडं बॅटर असं गरम तेलामध्ये सोडत होते. जोपर्यंत आधीचं बॅटर हे थंड होत नाही तोपर्यंत दुसरं बॅटर हे सोडायचं नाही. अशा पद्धतीने माझे 3 ते 4 इथे घेवर बनून रेडी होते. या पद्धतीने सगळे घेवर हे छान झालेले होते. फक्त पहिलं घेवर हे माझं थोडंसं खराब झालं. त्यानंतर सगळे घेवर हे अतिशय छान हे झालेले होते. त्यानंतर आपली जी रबडी आणि एक तारी पाक तयार केलेला होता, हा सगळा पाक आणि रबडी यावर मी घालून घेतली होती एक एक करून. असे सगळे माझे घेवरसुद्धा तयार झाले आणि अतिशय छान ही माझी डिश तयार झालेली होती. फर्स्ट टाईम ट्राय केली पण अतिशय छान ही डिश तयार झालेली होती. चला तर बघूया, तुम्हीसुद्धा बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे घेवर हे कसे झालेले होते. यावर मी साखरेची चाचणीसुद्धा यावर टाकलेली होती आणि कसे झालेले होते. यावर मी साखरेची चाचणीसुद्धा यावर टाकलेली होती आणि यावर मी जी आपण रबडी तयार करून घेतलेली होती ही रबडीसुद्धा मी यावर थोडी थोडी करून घातली होती. तर खूप छान इथे याची टेस्ट आलेली होती. तुम्हीसुद्धा घेवर बनवा, ट्राय करा आणि तुमची डिश कशी झालेली आहे हे कमेंट करून नक्की सांगा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने माझे सगळे घेवर इथे हे बनून तयार झालेले होते.